कळव्यातील वाघोबा नगर येथील अनधिकृतपणे सुरू असलेल्या मशिदीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवरती कारवाई करावी, अन्यथा हिंदू संघटना मोर्चा काढून प्रशासनाला तळावर आणतील असा इशारा आमदार केळकर यांनी दिला आहे। भाजप खोपट येथील कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनसेवकाचा जनसंवाद या 107व्या उपक्रमामध्ये अनधिकृत बांधकाम आणि विकासकाकडून होत असलेल्या फसवणुकीचा मुद्दा गाजला। कळवा येथील वाघोबा नगर परिसरात अनधिकृत मशिदीचे बांधकाम सुरू आहे। मध्यंतरी हे काम थांबवण्यात आलं होतं, मात्र आता ते पुन्हा सुरू झालं आहे। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, रामसेना या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जनसंवाद कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून याबाबत निवेदन दिले आहे। केळकर यांनी संबंधित सहाय्यक आयुक्तांशी चर्चा करून कारवाई करण्याच्या सूचना केल्यात। अनधिकृत मशिदीच्या बांधकामाला कळवा प्रभाग समितीचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याने सहाय्यक आयुक्तांवरच प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी केळकर यांनी केली आहे। बांधकाम भव्य झाल्यावरती प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न विचारत तात्काळ कारवाई न झाल्यास हिंदू संघटना बांधकामस्थळी भव्य मोर्चा काढतील असा इशारा केळकर यांनी दिला आहे। कार्यक्रमामध्ये शहरातील 4 ठिकाणचे रहिवासी आणि संबंधित विकासक उपस्थित होते। विविध कारण सांगून विकासक घर देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्यात। या प्रकरणी प्रतिज्ञापत्राद्वारे रहिवाशांना मुदतीत घर देण्याबाबत आश्वासित करण्यात यावे अशा स्पष्ट सूचना केळकर यांनी उपस्थित विकासकांना दिल्यात। अन्यथा रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये असं विचारत पुढील कारवाईची 7वा जनसंवाद उपक्रम आमचा या ठिकाणी आहे, चालूच आहे अजून। याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बांधकामं पुढे जातात तरी देखील कारवाई केली जाते। कळव्या येथे वाघोबा नगरला एका मशिदीचं काम चालू आहे, मध्यंतरी त्यांनी थांबवलं। आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, रामसेना हे सगळे लोक आज इकडे माझ्याकडे आले होते। बांधकाम चालू असतानाच ते ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। उद्या भव्य दिव्य ती उभारली गेली की मग तुम्ही तोडायला जाणार का? आणि त्याच्यामुळे महापालिका आणि तिथला जो सहाय्यक आयुक्त आहेत त्यांच्यावरच कारवाई खरी म्हणजे करायला पाहिजे। मी त्यांच्याबरोबर बोललेलो आहे आणि जर का त्यांनी हे मशिदीचं पाडकाम नाही केलं तर त्यांच्यावर एक तर कारवाई करायला लागेल, नाहीतर या सगळ्या बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचा मोर्चा जो आहे तो त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी जाईल अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली आहे। आणि त्याच्यामुळे शासनच ही अशा प्रकारचं चुकीचं काम करायला महापालिकाच त्याला प्रोत्साहन देते की काय असा प्रश्न आहे। दुसरा, अनधिकृत बांधकाम कोर्टाची ऑर्डर आहे। माझ्याकडे नवी मुंबईचे त्या ठिकाणचे साई कुटीर सोसायटीची लोकं आली होती, त्यांची कोर्टाची ऑर्डर दाखवली की त्या ठिकाणी एक इसम डॉक्टर आहेत आणि त्या डॉक्टरनी त्या सोसायटीमध्येच वाढीव बांधकाम केलेलं आहे आणि कोर्टाची ऑर्डर असून देखील ही सगळी मंडळी जी आहेत ती हतबल आहेत। आणि त्याच्यामुळे ही जी यंत्रणा आहे, व्यवस्था जी आहे, या व्यवस्थेने जर योग्य पद्धतीने पुढच्या काळात काम नाही केलं तर या व्यवस्थेवरच लोक आता धावून येतील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। दुसरा, बिल्डरची फसवणूक हा कॉमन विषय झालेला आहे। आज 4 ठिकाणचे विकासक आणि त्या ठिकाणचे रहिवासी अशी दोन्ही बाजूचे लोक जे आहेत ते आज या ठिकाणी आले होते आणि त्या ठाणे शहरामध्ये तर पुनर्विकासाची कामं चालू आहेत। जुन्या इमारती झालेल्या आहेत, त्या पुनर्विकासाकरता विकासकांनी घेतलेल्या आहेत। निरनिराळी कारणं दाखवून ते त्याला विलंब करतायत, प्रलंब करतायत आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा काही अंकुश राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे। आणि त्यामुळे त्या लोकांच्याकरता देखील मी स्पष्टपणे त्या विकासकाला सांगितलेलं आहे की एक तर यांच्याबरोबर बसून तुम्ही अंडरटेकिंग त्यांना देऊन कशा पद्धतीने तुम्ही हे काम पूर्ण करणार ते सांगायला लागेल, अन्यथा तुम्हाला आम्हाला भूमिका घ्यायला लागेल की तुम्ही रहिवाशांची चिटिंग केलेलं आहे, दिशाभूल केलेली आहे, फसवणूक केलेली आहे आणि तुमची MPID खाली का नाही तुमच्यावर गुन्हा दाखल करायचा। तर त्याच्यामुळे या 2 दिवसामध्ये ते त्या तिथल्या लोकांबरोबर बसून ते मार्ग काढणार आहेत।